जय बाळमामा मित्रांनो, आता आपण आज अध्याय क्रमांक 10 पाहणार आहोत. तर पाहूयात. संत हे मुक्त असले तरी नियमानुसारच वागतात. शेवटपर्यंत ते दया, क्षमा, शांती हे सांभाळतात. आपली आदर्श जीवन पद्धती शेवटपर्यंत समोर ठेवून अनुकरण करायला लावतात. जरी संत हे देव असले तरी देवदर्शन, वारी, पुराण, कीर्तनाचे श्रवण करणे या गोष्टीचा अवलंब ते करतात. सर्व जनतेने कसे वागावे, कारण श्रेष्ठ मंडळी जसे वागतात त्याचे अनुकरण सामान्य जनता करते. मामा एकदा आदमापूरला जात होते. रस्त्यात दिसलेल्या सुंदर तरुणीकडे मेंढपाळाचे लक्ष गेले आणि तो तिकडेच पाहत राहिला. त्याला वाटले, काय हे सौंदर्य! ती गोऱ्या वर्णाची ललना आपल्या हाती घेतलेल्या चपला शिवण्याच्या कामात मग्न होती. मामांच्याही क्षण काल लक्ष तिच्याकडे गेले. तिच्या कार्यमग्नतेचे मामांना कौतुक वाटले. क्षणभर मामासुद्धा पाहत राहिले, पण ही मानसिकता त्यांना सहन झाली नाही. मनात म्हणाले, हा कसा मोह, हा कसा भ्रम झाला! पापांच्या वृत्तीप्रमाणे मी कसा वागू लागलो. बकरी पुढे जात होती. रस्त्याच्या कडेला एक शेतकरी नांगरत होता. मामा त्याच्याकडे तडकाफडकी गेले आणि ते शेतकऱ्याकडून चाबूक घेतला. आपल्या अंगावरील कपडे, बंडी, पटका काढून टाकला. चाबक्याच्या दांडक्याने शेतामध्ये एक वर्तुळ तयार केले व त्यामध्ये उभे राहिले आणि हातातील चाबकाने आपल्या उघड्या शरीरावर फटकारे मारू लागले. परस्त्री परक्याचे धन आहे. उघड्या शरीरावर फटकारे मारून घेऊ लागले. परस्त्री हे परक्याचं धन. पैका, दुसऱ्याची निंदा, टिंगलटवाळी या बाबी संतांना आवडत नाही. पण पापी लोक मात्र यामध्ये निपुण तत्पर असतात. त्यांना त्या गोष्टीचा आग्रह असतो. घटस्थापनेच्या मुहूर्तावर नियमाप्रमाणे संत बाळूमामा आदमापुरास येते. तेथे माळावर प्राथमिक शाळेजवळ मरगोबाईचे मंदिर आहे. देवीबद्दल आदर बाळगून मंदिरामध्ये राहत असेल. बकरी चारण्यासाठी तिथे माळ जमीन आहे. भाद्रपद अमावस्येपासून मामा नवरात्र उपवास सुरू करतात. 1 कप दूध आणि 2 खारका हा त्यांचा आहार. आदमापुरात दुसऱ्याचे सोने लुटण्याचा सोहळा साजरा करतात. आप्पाच्या वाडीमध्ये हालसिद्धनाथांची अश्विन महिन्यामध्ये अश्विनी नक्षत्रावरती यात्रा सुरू झालेली असते. कृतिका नक्षत्रा दिवशी येऊन देवासमोर मामाचा मुक्काम होत असे. देव व मामा परस्परांचे दर्शन घेत असे. यात्रेला असंख्य गर्दी, असंख्य भक्त आलेले असत. दुसऱ्या दिवशी रोहिणी नक्षत्र. सव्वा मनाचा भात आणि केळीचे शिकरण याचा देवाला नैवेद्य अर्पण करत उपस्थित भक्तगणांच्या प्रसाद भोजनाचा लाभ घेऊन तृप्त संतुष्ट करत असत. तिसऱ्या दिवशी मृग नक्षत्र पट्टण कडोली जात. तेथे धनगरांचे आराध्य दैवत व गावचे ग्रामदैवत श्री विठ्ठल बिरदेव यांचे दर्शन घेत असत. मृग नक्षत्रावर फरांडे बाबांची भाकणूक असे. कर्नाटक महाराष्ट्रातील भक्तांची ही मोठी यात्रा आहे. दुसऱ्या दिवशी सव्वामन भात व केळीचे शिकरण करून देवाला नैवेद्य अर्पण करून भक्तांना प्रसाद भोजनाचा लाभ मिळे. तसेच इथेच नवरात्र उपवासाची सांगता उपवास सोडत असत. यानंतर बाळूमामा अश्विन वद्य एकादशीला पंढरपूर विठ्ठलाची भेट घेऊन श्री नारायण बडवे यांच्या घरी मुक्काम करत. भाग्यवान असतील त्यांनाच त्यांचा लाभ होतो. द्वादशीला पहाटे 4 वाजता देवांचा राजा विठ्ठलांना पहिली पूजा, अभिषेक व अभिषेकापूर्वी चंद्रभागा स्नान नदीत झालेलेच असे. द्वादशीचा उपवास सोडून गोपाळपुरीस दर्शनासाठी जात होते. जाता वाटेत भिकाऱ्यांना नाणे वाटत असत. सोबतची मंडळी पैशाचे दान करत असत. त्यानंतर कोल्हापूरला येऊन जगदंबा महालक्ष्मीची ओटी भरत असत. याच दिवशी डोंगरावरील वाडी रत्नागिरीला जाऊन भक्तिभावाने ज्योतिबाचे दर्शन घेत असत. यानंतर ते गारगोटीला जात. परमार्थाचा आधार असणारे सद्गुरू मुळे महाराज यांना अत्यंत आदरपूर्वक भेटत असत. सद्गुरूजवळ विविध यात्रा, अनेक देव, अनेक भाव, असंख्य शास्त्रे या सर्वांचा संग्रह असतो. गुरूंच्या दर्शनाने या सर्वांचा लाभ होतो. सद्गुरूंनी भेटण्याची थोरवी आणि महत्त्व लोकांना कळावे म्हणून बाळूमामा हे सर्व आचरण करून दाखवतात. गुरुपाशी येतात साधकाला, नाही गुरुविन गती नाही. ज्यांना देवाची कृपा व्हावी असे वाटत असेल त्या सर्वांनी परस्त्री, परनिंदा, परधन, सहाडी, सिंदळकी हे गोष्टी सोडून द्यावे आणि सद्गुरूंना शरण जावे. हा बाळूमामाचा उपदेशाप्रमाणे उपासन साधना केली तरच त्यांचे कल्याण होईल हे सांगणारा 10वा अध्याय सफल संपूर्ण. जय बाळूमामा.